आज मी खूप खुश आहे, कारण माझी बऱ्याच दिवसाची इच्छा पूर्ण होते. आज आम्ही आलो होतो अनिशला घेऊन वणीगडावर. इथे मम्मी ओटीचं सामान घेत आहे. ओटीचं सामान घेऊन आम्ही लगेचच बसलो रोपवेमध्ये, कारण अनिश सोबत असल्यामुळे आम्ही रोपवेनेच जायचं ठरवलं होतं. अनिशला रोपवे नवीन असल्यामुळे तो काहीसा घाबरला आधी, पण एकदाचा रोपवे सुरू झाल्यानंतर तो छान एन्जॉय करत होता. नंतर आम्ही रोपवेतनं उतरून लगेचच मंदिरात आलो. इथे पण आम्ही कुठे शांत बसतो. मम्माला सारखं इकडून तिकडे फिरवत होता, पण तिथे एका दीदीला पाहून गोड लाजला आणि त्याच्या पप्पांच्या मागे जाऊन उभा राहिला. इथे आईंचं छान दर्शन झालं. माझी कधीपासूनची इच्छा होती अनिशला घेऊन यायची आणि ती आज पूर्ण झाली. इथे मी अनिशला प्रसाद भरवत होते. त्याच्या आजी त्याच्यासाठी भजन म्हणत होत्या. नंतर अनिशने इथे छानसा साष्टांग दंडवत केला. हे पाहून मला खूप भारी वाटलं. माकड दादाला बाय करून आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. इथे काहीसा असा व्ह्यू होता जो खूप भारी वाटत होता. नंतर आम्ही जेवणासाठी थांबलो होतो सुखसागर हॉटेलला. तिथला ॲम्बियन्स पण खूप छान आहे. नंतर आम्ही छानसे स्टार्टर मागवले, त्यात व्हेज सँडविच, पनीर क्रिस्पी, आणि आम्ही ती एन्जॉय केली. अनिशला त्याच्याच हाताने खायचं होतं. खाणं कसलं, नुसता खेळ चालू होता. असो, पण मुलांचं असंच असतं. आजसाठी एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. याच्यावरचा मी मोठा व्लॉग नक्कीच आणणार आहे. सो स्टे ट्यून. बाय बाय.